शिवदर्शन सोसायटीमध्ये आहे सत्यनारायण पूजा, तर त्यासाठी आम्ही बनवत आहोत महाप्रसाद. तर आपण त्यासाठी घेतलेले आहे 2.25 किलो रवा, 2.25 किलो साखर, 2.25 किलो तूप आणि त्याच्यानंतर वेलची पूड, 3 ते 4 केळी, मनुके आणि 2 किलो तूप घेतलेलं आहे. त्यानंतर काजू, बदाम, चारोळी, साखर हे असं सर्व तयारी केली आहे. एकीकडे आम्ही ड्रायफ्रूट कट करून घेत आहोत आणि एकीकडे रवा भाजण्याचे काम चालू आहे. तर असं हसून खेळून सगळेजण एकत्र हा प्रसाद बनवत होतो. तर आता पाहू शकता आपण रवा भाजून झाला आहे आपला आणि आता आपण तूप घालून घेतोय. आधीच आपण तुपामध्ये सर्व रवा नाही घातलेला भाजायला, कारण मग तो हलवताना खूप आपल्याला जड पडतो. म्हणून आधी आपण रवा थोडंसं तूप घालून भाजून घेतला. चांगला लाल भाजून घेतल्याच्या नंतर आपण टोपामध्ये तूप घालून त्यामध्ये पहिली केळी फ्राय करून घेतली आणि त्याच्यानंतर आपण ड्रायफ्रूट फ्राय करायला टाकले आणि त्यानंतर जो आपला भाजलेला रवा आहे आपण तो त्याच्यामध्ये घालून घेतला आहे. आणि आता आपल्याला हा छान त्या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर असा चांगला आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तुपामध्ये. किती छान दिसतोय ते ड्रायफ्रूट आणि प्रसाद आणि खूप असा छान त्याचा अप्रतिम स्मेल येतोय. आता यामध्ये घातले 3 लिटर दूध. दूध आपण गरम करून घेतलेलं आहे. हे अगदी अचूक प्रमाण आहे. 2.25 किलो जर तुमचा रवा असेल तर त्याला हे 3 लिटर दूध एकदम परफेक्ट होतं. आणि आता छान मिक्स करून झालाय आपला, तो शिजून झालाय आणि वरून आता आपल्याला साखर घालून घ्यायची. तर आपण याला जवळजवळ 2.25 किलो साखर घातली आहे. आता यामध्ये आपण वेलची पूड घालून घेतली. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता वेलची पूड आणि साखर शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि किती सुट्टा आणि किती छान प्रसाद झालाय तुम्ही पाहू शकता. खूप असा मस्त फुगलाय तो. तरी पण आपण याला असं 5-6 मिनटं पॅक झाकण ठेवून अजून त्याला वाफवून देणार आहोत, म्हणजे तो अजून चांगला फुगेल. आणि आता आपण केशर टाकून गरम दूध केलेलं होतं ते दूधही घालून घेतले. ह्याने खूप छान असा कलर आलाय त्याला. आणि आता पहा झाकण ठेवून आपला हा प्रसाद शिजून रेडी झालेला आहे. आणि आपण एकीकडे पंचामृतही बनवलेलं आहे. तर पंचामृतसाठी अर्धा लिटर दही, अर्धा लिटर दूध, त्यानंतर 2 ते 3 चमचे आपण मध घातलाय, साखर घातली त्यामध्ये आणि 1 चमचा आपण तूप घालून घेतले. आणि आता आमचा एकीकडे नाश्ता पण चालू आहे आणि एकीकडे ही रव्याची रेसिपी चालू आहे. तर असं छान आमचा हा प्रसाद रेडी झालेला आहे आणि पूजेला आमची मैत्रीणच बसलेली आहे. तर तीही प्रसादाचा नैवेद्य घेण्यासाठी आलेली आहे आणि मस्त अशी ती नटून थटून तयार आहे. अगं सोन्याचं किती सुंदर गंठण तिने घातलंय आणि छान असा तर प्रसादही बनवून झालाय आणि पूजाही मांडून झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.